संतोष देशमुख हत्येतील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे। कृष्णा आंधळे पोलिसांना गुंगारा देऊन गायब झालाय। हत्येला 3 महिने उलटलेले आहेत। कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे, तर बीडचा दुसरा गुंड सतीश भोसले उर्फ खोक्याही फरार आहे। कृष्णा आंधळे सतीश भोसलेला अटक कधी होणार असा सवाल केला जातोय। संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेला कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही। सीआयडी आणि एसआयटीचा तपास सुरूच आहे। तर शिरूर येथील सतीश भोसले उर्फ खोक्या याच्यावर गुन्हा दाखल होऊन देखील तो अद्याप फरार आहे। त्यांना अटक कधी होणार असा प्रश्न उपस्थित होतोय। आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। हरिदास, कृष्णा आंधळे आणि सतीश भोसले या दोघांना अटक कधी होणार या संदर्भात आता संतप्त प्रतिक्रिया समोर येतात। सवाल केला जातोय, पोलिसांचा तपास कुठपर्यंत आलाय त्या संदर्भात माहिती। नक्कीच नीलम, या ठिकाणी सांगता येईल की संतोष देशमुख खून प्रकरणाला 3 महिने उलटून गेले तरीही या खुनातील जो आरोपी आहे कृष्णा आंधळे तो अजूनही या ठिकाणी सापडत नसल्यानं सीआयडी असेल, एसआयटी असेल आणि स्थानिक गुन्हे शाखा असेल यांच्या पुढे मोठं आव्हानच निर्माण झालंय। या ठिकाणी अनेक तर्क वितर्क देखील लावले जात आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये शोध पथकं देखील रवाना करण्यात आलेली आहेत। मात्र कृष्णा आंधळे अजूनही सापडत नाहीत। कृष्णा आंधळेचा घातपात तर झाला नाही ना असा संशय देखील या ठिकाणी व्यक्त केला जात आहे। मात्र याच्यावर कृष्णा आंधळेकडे काही मोठे त्याच्याकडे पुरावे आहेत का असा देखील संशय आता पाहायला मिळत आहे। कारण या ठिकाणी एसआयटी असेल, सीआयडी असेल, अनेक जे गुन्हेगार आहेत त्यांना सापडण्यासाठी लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न करत असते। मात्र यामधील जो फरार आरोपी कृष्णा आंधळे जो आहे तो अजूनही सापडलेला नाही। आणि बीडच्या शिरूर तालुक्यातील जो सतीश भोसले आहे याच्यावर 4 दिवसापूर्वी गुन्हा दाखल होऊन देखील हा सापडत नाही। मात्र रात्री स्थानिक गुन्हे शाखेकडून जी त्याची एक गाडी आहे ती गाडी मात्र रात्री उशिरा या ठिकाणी पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आहे आणि सतीश भोसलेला लवकरच लवकर अटक होईल अशी देखील आशा या ठिकाणी पल्लवित होताना पाहायला मिळत आहेत। कारण जी गाडी आहे ती या ठिकाणी पोलिसांकडून जप्त केली आणि अगदी काल एका प्रसार माध्यमावर सतीश भोसले याने या ठिकाणी मुलाखत दिली, त्यावेळी सांगितलं की मी स्वतःहून सरेंडर होणार आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलंय। नीलम जी, नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।